नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून शिवधनुष्य पेललं गेलं आहे का केंद्र सरकारच्या कडून. यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत. त्यांचा एक पटकन परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत विनायकराव आंबेकर आहेत, आपल्या सोबत विश्वास उटगी आहेत, त्याचबरोबर आपल्या सोबत अजित जोशी आहेत, डॉक्टर राजू वाघमारे आहेत, भक्ती रसाळ आहेत. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. आणि आता पुढचा प्रश्न आहे तो भविष्यसूचक मुद्द्यांबाबतचा. मला या निमित्तानं पहिला प्रश्न अजित जोशी यांना विचारायचा आहे. अजितराव, एका गोष्टीचा खुलासा करा की ज्या वेळेला केंद्र सरकार असं म्हणतं की परिवहन या क्षेत्रात त्यांची भरपूर गुंतवणूक असेल, त्या निमित्तानं त्यांच्याकडून मेट्रोला पैसे दिले जात आहेत, परिवहनाच्या विविध प्रकारच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक होताना दिसतेय, या सगळ्या गोष्टी या पायाभूत सुविधा पुरवण्यातलं एक महत्त्वाचं अंग आहे. असं असताना विकास दराची गाडी दुप्पट वेगानं पळवण्यासाठी ती कितपत मदत करू शकणार आहे? आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की पायाभूत सुविधा म्हणजे परिवहन हा एक या देशामधले राजकीय पक्ष सर्वच, म्हणजे मी फक्त भाजप नाही म्हणणार, सगळेच राजकीय पक्ष, माध्यम, आर्थिक विश्लेषक या सगळ्यांनी ना पायाभूत सुविधा म्हणजे परिवहन असं एक समीकरण केलं. हे समीकरण अत्यंत चुकीचं आहे. फक्त रस्ते बांधले, रेल्वे काढल्या म्हणजे विकास होतो हे होत नाही. तुमच्या प्रश्नाचं खरं सांगायचं तेच उत्तर आहे की रस्ते बांधून सुद्धा विकास का होत नाही. आज जिथे विदर्भात आत्महत्या होतात तिथे रस्ते नाही का गेलेले? पक्का डांबरी उत्तम चकचकीत रस्ता जाऊन सुद्धा आत्महत्या होऊ शकतात. त्याचं कारण म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये शिक्षण येतं, महिला बालकल्याण येतं, कला येते, हेल्थ येतं. ह्या सगळ्या गोष्टींचा सम्यक विचार व्हायला हवा. दुर्दैवाची गोष्ट अशी होते की विचार हा नेहमी रस्त्यांचा आणि याचा होत राहतो. बरं, त्याच्यात दुसरा एक भाग असा होतो की जेव्हा तुम्ही एक शाळा बांधायला खर्च करता त्यावेळेला तुम्ही अनेक शिक्षकांना नोकरी देता, अनेक मॅनपॉवर डेव्हलपमेंटला फोकस देता, तुम्ही बऱ्याच गोष्टी अचीव्ह करता. एक रस्ता जेव्हा तुम्ही बांधत असता तेव्हा एकाच, आणि त्यातही मोठ्या मोठ्या रस्त्यांची कॉन्ट्रॅक्ट हे मोठ्या कॉर्पोरेट्सला जात राहतात आणि अतिशय कमी प्रमाणात ट्रिकल डाऊन इफेक्टही होतो. पण तर्काला तर्कच जर भिडवायचा असेल तर एक रस्ता जेव्हा बांधला जातो तेव्हा शेकडो मजूर राहतात, शेकडो मजूर उत्पन्न कमवतात, आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा एक रस्ता बांधला जातो तेव्हा तो रस्ता जिथे पोहोचतो त्या दोन भागांमधला दुवा म्हणून तो काम करतो. सो प्रसाद, यातला प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा तुम्ही 80 आणि 90च्या दशकात होता तेव्हा हे आर्ग्युमेंट व्हॅलिड होतं, कारण त्यावेळेला उत्पन्नामधली दरी ही तुलनेत अतिशय कमी होती. त्यामुळे मजुराला मिळणारा पगार, क्लर्कला मिळणारा पगार, हेड क्लर्कला मिळणारा पगार या सगळ्यांमधलं अंतर कमी होतं. आज वास्तव असं निर्माण झालेलं आहे की आज ही आर्थिक दरी प्रचंड वाढलेली आहे. आज एकूण खर्चातला अतिशय छोटा हिस्सा हा त्या मजुरापर्यंत जात असतो आणि इतर मोठा हिस्सा हा इतर मग तुम्ही आता बघताय सिमेंट आणि स्टीलच्या किमती वाढलेल्या आहेत. आता पायाभूत सुविधांवर जो खर्च होईल तो तिथे जाणार आहे. एकच मिनिट मला हा मुद्दा पूर्ण करू देत. आणि मगाशी हे सगळी मंडळी आकड्यांबद्दल बोलवती, मी खरोखर अस्वस्थ आहे कारण मला माझ्या आकलनात हे काही येत नाहीये. हेल्थवरती आज ज्या वेळेला सीतारामन मॅडम म्हणाल्या की त्या 2,84,000 कोटी खर्च करणार, आय वॉज व्हेरी हॅपी, इट वॉज अ व्हेरी गुड थिंग. पण मी ज्या वेळेला बजेट डॉक्युमेंट नेऊन वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हेल्थ, वुमन अँड चाइल्ड, एज्युकेशन, स्पेस, युथ, स्पोर्ट्स या सगळ्या खात्यांवरच्या तरतुदी या प्रत्यक्षात कमी झालेल्या आहेत, किंवा अगदी हेल्थमध्ये अगदी ती निग्लिजिबली वाढली, 78,000 कोटी आहे 74,000ची, आणि बाकी प्रत्येक इतर खात्यामध्ये या तरतुदी कमी झालेल्या आहेत. म्हणजे कुठल्या आकडे 2,84,000 याचं स्पष्टीकरण अर्थमंत्र्यांनी आम्हाला आणि आकड्यांचा विषय घेऊच आपण परत एकदा. पण एक या निमित्तानं जी पायाभूत सुविधांची चर्चा सुरू झाली आहे त्याच्यात एक भक्ती रसाळ यांचं मत घेतो. माझी एक नम्र विनंती आहे की कृपया आपल्या सगळ्यांना वेळेची मर्यादा पाळावी लागणार आहे, अन्यथा मला आपल्या चर्चेमध्ये हस्तक्षेप करावा लागेल. कदाचित कोणाचा तरी मोबाईल सुरू आहे, त्याचे आवाज इथपर्यंत पोहोचतायत, पण हरकत नाही, चर्चा करत राहू. सध्याच्या काळात मोबाईल हे शरीराचा एक अंग झालेला आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण वळत असताना भक्ती रसाळ यांच्याकडून मी पटकन एक प्रतिक्रिया नोंदवून घेतो. अजितराव जोशी म्हणतात की पायाभूत सुविधा म्हणजे केवळ अ गोष्ट नाही, ब, क, ड अशा अनेक गोष्टी आहेत. तुमच्या लेखी विकास दराची गाडी पळवायची असेल तर खऱ्या अर्थानं कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक खर्च झाला पाहिजे, तो या बजेटमध्ये होताना तुम्हाला सापडतोय का भक्तीजी? कोरोना काळाशी जर आपण अनालाइज करून बघितलं या सगळ्या परिस्थितीचं, तर निश्चितच हेल्थ ही अशी समस्या आहे की ज्या वेळेला एवढं मोठं पॅन्डेमिक आलं आपल्याला कळलं की आपण या इतक्या मोठ्या समस्येला झुंजण्यासाठी अजिबात तयार नव्हतो. आणि जगाच्या तुलनेत आपली लोकसंख्या जितकी आहे त्या हिशोबाने तर आपला तेवढा इन्फ्रास्ट्रक्चरवर त्या खर्च झालेलाच नाहीये. मुळात मुद्दा असा आहे की आपला देश इन्शुरन्स या बाबतीत इतका उदासीन राहिलेला आहे की ज्या वेळेला खरी इन्शुरन्सची गरज पडली
त्यावेळेला पाऊण लोकसंख्या ही इन्शॉर्ड पण नव्हती. आपण मेजर आपला जर कोरोना काळाशी संबंध बघितला या सगळ्या संकटाचा, तर आता भक्तीजी, आपले भक्तीजी, डोळ्यात या अंजन विम्याच्या निमित्तानं एक आणखीन उपप्रश्न छोटा, लोकांमधली विम्याविषयक जागृती कमी पडली का विम्यानं खरंच कोणाला काही ना काहीतरी कवच प्राप्त होतं हा विषय सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेलाच नाहीये? उदाहरण नाही, विमा विपणनाच्या मध्ये ज्या काही मर्यादा होत्या त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली बर, की आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाहीये की त्याचा लोकसंख्येशी काही प्रमाण साधता येणार नाही की बर. जितकी मग मोठी आपण लोकसंख्या पायाभूत आहे सुविधांमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या लेखी विकासाच्या साठी जास्त गरजेचा विषय कुठला आला? रस्ते बांधणी, शाळा, आरोग्य की अजून काही? बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ज्या आपल्या बेसिक गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर आरोग्य. त्यामुळे आरोग्यावरती फार मोठ्या प्रमाणावर खर्च होणं अपेक्षित होतं आणि जोशी सरांनी डाउनलोड केलेला आहे रिपोर्ट, पण मी अजून तेवढा अभ्यास ठीक करू आहे. शकलेला नाहीये वेळेच्या. ठीक आहे भक्तीजी, आपला मुद्दा पोहोचला आणि आता थोड्या वेळापूर्वी अजितराव जोशींनी जो मुद्दा मांडलाय त्याच्या अनुषंगानं विनायक रावांकडे जाऊयात. विनायकराव, 2,84,000 कोटी हे सार्वजनिक आरोग्यावर खर्च करण्याची बोली आहे. प्रत्यक्षात छापील डॉक्युमेंटमध्ये तसं काहीही नाही. हा संशोधनाचा विषय होता आणि तो अजित जोशींच्या माध्यमातून समोर आलाय की परिस्थिती छापलेल्या परिस्थितीत वेगळी निघाली. मला कळलं नसेल, ते समजावून सांगतील तर चांगलं होईल. मी असं म्हणत नाही की चुकीचंच आहे, पण कागदोपत्री जे दिसतंय ते रिवाइज्ड एस्टिमेट ऑफ 2021 इज 78,000 crore आणि न्यू एस्टिमेट फॉर 21-22 इज 71,000 crore फॉर द डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. म्हणजे एक साधारण 7 ते 7,500 कोटींचा कमी झाले फरक आहे. जी, आज त्यांनी जे बजेट, ते जे 2 लाख कोटींचा विषय होता तो आत्मनिर्भर हेल्थ अभियान असं जे आहे त्याच्याविषयीचा विषय होता. त्यामुळे ते निश्चितच खरं आहे, त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपी किंवा दुसरी फिगर असण्याचं कारणच नाहीये. त्यामुळे ते नक्की खरं आहे. दुसरा, मला त्यांचा मुद्दा जो पटतोय पण आणि पटतही नाहीये की बेसिकली रस्ते बांधण्याने विकास होत नाही असं जे त्यांचं विधान आहे. तर रस्ता हा असा आयसोलेशन मध्ये न बघता आपण व्यवसायाला सुविधाजनक असलेल्या गोष्टी अशा म्हणून आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो सगळ्याला म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये दळणवळण आलं, माल वाहतुकीची सोय आली, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा माल हा विक्रीच्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था आली आणि एकंदर उत्पादन म्हणजे आपण जे पाहिलं इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये लॉजिस्टिक्सचा सुद्धा वेगळा इंडेक्स असतो. आणि आपल्याला विनायकराव, याच सगळ्या मुद्द्यांना मी थोड्या वेळापूर्वी मांडलं आणि उत्पन्नातली तफावत या आधारे पायाभूत सुविधांच्या मधल्या गुंतवणुकीची पुनर्व्याख्या करण्याची गरज आहे, हा तर्क समोर आला तर असा येणार नाही बेसिकली. कारण पायाभूत सुविधांची आवश्यकता जी आहे, कसं आहे बेसिकली आपण म्हणतोय की आर्थिक विकास झाला पाहिजे. आर्थिक विकास व्हायचा असेल तर उद्योगधंद्यांना चालना मिळाली पाहिजे. शेवटी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय, तर वस्तू आणि उत्पादनं आणि सेवा यांची एकत्रित टोटल. आता उत्पादन आणि विक्री आणि त्याच्यामधून होणारी हे जी काही जीडीपीची ग्रोथ आहे ही जर व्हायला पाहिजे असेल तर अशा प्रकारची सर्व प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर ही लागणारच आहे. एक छोटा मुद्दा मी फक्त लक्षात आणून देतो. बरेच वेळा काय होतं, आपण जेव्हा रस्ते रस्ते हे बोलत असतो आपल्या लक्षात हे येत नाही की अजिबात तोडल्या गेलेल्या भागाला रस्ते बांधलेले आहेत असं नाहीये. अनेक रस्ते आहेत, काही ठिकाणी कच्च्या सडका आहेत, काही ठिकाणी उत्तम पक्क्या सडका आहेत, पण त्या डांबरी आहेत, त्याचं कॉन्क्रिटायझेशन होतंय, काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तिथे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणताय तसं अशी परिस्थिती नाही की हा रस्ता जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत दळणवळणच नाही, वाहतूकच नाही, असं होत नाही. दळणवळण चालू आहे, वाहतूक चालू आहे. हा, हे बरोबर आहे की रस्ता जेवढा चांगला बांधला जाईल, परत नव्याने बांधला जाईल, तेवढी त्या दळणवळणाची एफिशियन्सी वाढेल. पण त्या एफिशियन्सीत होणारी वाढ आणि आपण त्याच्यावर करत असलेला खर्च याचं एक काहीतरी सोशल ऑडिट कोणीतरी करायला हवं. विनायकराव, या निमित्ताने एक प्रश्न कायम अर्थविषयक चर्चांमध्ये येत असतो की पायाभूत सुविधांवर होणाऱ्या खर्चामुळे वाढतं कर्ज हा सुद्धा एक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय असतो. विनायकराव, कृपया मर्यादित वेळेत उत्तर द्या. आपल्यासाठी 30 सेकंदाचा वेळ आहे. आपल्याला पुढचेही काही मुद्दे घ्यायचे. कर्ज घेणं ही काही वाईट आहे असं काही नाही. शेवटी आपण सोशल वेलफेअर स्टेट चालवतो. सोशल वेलफेअर स्टेटच्या ज्या काही कमिटमेंट्स आहेत त्या जर पूर्ण करायच्या असतील तर शासनाने त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहून खर्च करावा अशी जर अपेक्षा आपल्या कौटुंबिक खर्चासारखी असेल तर ती पूर्णतः चुकीची आहे. आणि तुमचं म्हणणं आहे की शासनानं थोडंसं
थोडंसं धाडसी पाऊल टाकायला लागेल. अग्रेसिव्ह आता तर म्हणतायत तुम्ही की तुम्ही ट्रिगर द्या इकॉनॉमीला. हा. तुम्ही म्हणजे काँग्रेसचे स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढवा सामान्य माणसांची. काँग्रेसचे प्रवक्ते सांगतात की FRBM विसरून जा, तुम्ही जास्त कर्ज घ्या. बर या सगळ्या गोष्टी जर समोर ठेवल्या तर आपण कर्ज घेतलंच पाहिजे, त्याचे काही मुद्दे नाही, फक्त ते प्रॉपर कारणी लागलं पाहिजे, तसं ते लागते. ठीक आहे. एक छोटासा आकडा देतो त्यांच्यासाठी की 20-21चा रिवाइज्ड खर्च आपला 34,60,000 कोटी आहे आणि 21-22चं एस्टिमेटेड बजेट हे 34,80,000 कोटी आहे. त्यामुळे खर्च प्रचंड वाढलेला आहे, हे सत्य नाही. हे चांगलं का वाईट याच्यावर त्यांनी वाद घालू देत. नाही, किमान पण आपण काय आपण- परिस्थिती आपण आहे तेवढी प्रस्तावनेत अजितराव एक गोष्ट तर म्हणालो की आजारातून उठलेला माणूस पटकन चौरसहार करत नाही, तो पहिल्यांदा भाताची पेच घेतो, टप्प्याटप्प्यानं त्याचा चौरसहाराकडे प्रवास चालू राहतो. मी पण आता आकडे म्हणतो. 2009 साली बजेटचं एक्सपेंडिचरचं जे बजेट होतं ते होतं 10,20,00,000 कोटी रुपये. त्याच्यानंतर 2014 साली ते होतं 17,94,000 कोटी रुपये आणि 2019 साली ते होतं 27,86,000, जे एक्सटेंड होऊन 19-20चं 34 पर्यंत गेलेलं आहे. तर हे सगळे आकडे आहेत, त्याच्यामध्ये खर्च वाढतच आहे, त्याच्यात प्रश्न नाही. फिगर स्पीक्स इटसेल्फ असा तुमचा दावा दिसतोय. डॉक्टर वाघमारे, कृपया या विषयात न घुटमळता मी नवा विषय तुमच्यासाठी ठेवतोय आणि तो नवा विषय आहे महाराष्ट्राला दिली जाणारी वागणूक. तुमच्या लेखी ती अद्यापही सापत्न आहे का? तुमच्या लेखी महाराष्ट्राला गरज असलेल्या ठिकाणी पैसा मिळालाय का? आणि तुम्ही पूर्ण अर्थसंकल्पाचं भाषण वाचलंय का? सगळ्यात पहिली गोष्ट अशी की हे सरकार जे केंद्रातलं सरकार आहे आणि महाराष्ट्रातले जे बीजेपीचे लोक आहेत, हे सगळे दोन्हीही महाराष्ट्र द्वेषी आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून ज्या पद्धतीची वागणूक केंद्र सरकार आणि इकडचे महाराष्ट्रातील भाजपचे नेते करतायत ती अगदी निंदनीय आहे. या अर्थसंकल्पामध्ये दोन मेट्रोंना आणि एका महामार्गाला जर पैसे सोडले तर महाराष्ट्राला आणि मुंबईला यांनी काय दिलं? आज माझे एवढे प्रवासी आज ट्रेननी प्रवास करतात, उपनगरी प्रवासी आहेत. रेल्वेच्या बाबतीत यांनी काय केलं? काय दिलं मुंबई आणि महाराष्ट्राला? आणि इतर सर्व बाबतीत जर तुम्ही विचार केलात तर महाराष्ट्र या देशातलं सगळ्यात जास्त कर देणाऱ्या एका राज्यापैकी एक प्रमुख राज्य आहे. मग अशा परिस्थितीमध्ये फक्त महाराष्ट्रात निवडणुका नाही आहेत आणि म्हणून महाराष्ट्राला काही पॅकेज द्यायचं नाही, पण जिथे निवडणुका आहेत तिकडे पॅकेज द्यायचं. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण जर तुम्ही बघाल, टोटल पायाभूत सुविधा 1,00,000 मला वाटतं 16 की 17 कोटी 18 कोटी रुपये त्यांनी सांगितले, करोड रुपये. त्याच्यापैकी जवळजवळ 25,000 करोड त्यांनी पश्चिम बंगालला देत आहेत. म्हणजे 20% रक्कम जवळजवळ तिकडे जाणार. म्हणजे ज्या पद्धतीचे पॅकेजेस जिथे निवडणुका आहेत तिकडे करताय, म्हणजे निवडणुकीसाठी फक्त तुम्ही राज्य चालवता का, देश चालवता का? ठीक आहे. डॉक्टर वाघमारेंच्या मुद्द्याला काही पूरक मुद्दे विश्वास उडगींना जोडायचे आहेत का, तेही जाणून घेऊ आणि मग विनायकराव दोघांनाही उत्तर देतील. विश्वास उडगी, आपल्या लेखी केंद्र सरकारच्या कडून राज्यांच्या बाबत सापत्नभाव केला जातो का? हो, सापत्नभाव केला जातो हे स्पष्टच आहे. आणि विशेष करून जिथे भाजपची राज्य आहेत त्यांना झुकतमाप देणं आणि भाजपच्या विरोधी राज्य आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, अशा तऱ्हेचं ते दिसतंय आणि ते प्रत्येक कृतीमध्ये दिसते आणि ते बजेटमध्ये तर ठळकपणे दिसते जे राजू वाघमारेंनी मांडलेलं आहे. त्यामुळे तो मुद्दा मी इथे संपवतो. मला जे सांगायचं होतं पण ते विश्वासराव, एकच मिनिट, या दोन वाक्यांमध्ये ना परस्पर विरोध आहे. एका बाजूला राजू वाघमारे म्हणतायत की बंगालला पॅकेज दिलं, तुम्ही म्हणताय भाजप विरोधी राज्यांना पॅकेज मिळत नाहीत, पैसे मिळत नाहीत. दोन्ही गोष्टी एका वेळेला कशा येऊ शकतात? बंगालला निवडणुका आहेत म्हणून दिलं. अच्छा. निवडणुका जिंकण्यासाठी पॅकेज दिलेलं आहे. केरळमध्ये काय ममता बॅनर्जीला पॅकेज दिलेलं नाही की आम्ही एवढे पैसे घेऊन येतो हे दाखवण्यासाठी पॅकेज दिलंय. अच्छा, ठीक आहे. कदाचित डाव्यांना केरळच्या पॅकेज विषयी चिंता जास्त असेल. एकदा कॉम्रेड उडगींचं म्हणणं ऐकूयात. कॉम्रेड, केरळमध्ये रस्ते आम्ही बांधतो, बंगालमध्ये हे करतो, तामिळनाडूमध्ये. तुमचा देश आपल्या सर्वांचा आहे, मग तुम्ही असं स्पेसिफिक अशा पद्धतीने का मांडणी करायची? भाजपचा हा दूषित दृष्टिकोन आहे आणि तो निव्वळ राजकीय दृष्टिकोन आहे आणि तो इलेक्शन ओरिएंटेड आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. विश्वासराव आणि त्याचबरोबर डॉक्टर वाघमारे दोघांच्याही दाव्यांचा प्रतिवाद विनायक आंबेकर. उडगीनी स्वतःला कॉन्ट्रॅडिक्ट केलं की आम्ही तामिळनाडूमध्ये असं करतो, इकडे असं करतो. आता जर एखाद्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट चालवायचा असेल
तर त्या या गावाचं नाव घ्यावं लागेल. आपल्याला माहिती असेल की पलक्कड हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे आणि तिथे IIM याच सरकारने दिलेली आहे. त्यामुळे असा मतभेद किंवा असा कुठलाही विचार या सरकारच्या मनात नाही. विरोधकांनी त्यांच्या अस्तित्वासाठी मोदींच्यावर टीका करणं हा एकमेव मार्ग. विनायकराव, आपण जाता जाता हे सुचवलं की राहुल गांधीच्या मतदारसंघात मोदींनी IIM दिली म्हणून. येस, नक्कीच. आणि डॉक्टर वाघमारे पहा, दृष्टिकोन बदलण्याची कोणाला गरज आहे? अहो, दृष्टिकोन काय, ज्यांना दृष्टीच नाही त्या मोदी सरकारबद्दल आपण काय भाष्य करायचं हो. मोदी सरकारला दृष्टी असती तर दृष्टिकोनाबद्दल बोललो असतो. त्यांना दृष्टी राहिलेलीच नाही. दृष्टी असती तर देश एवढा पाठीमागे गेलाच नसता. ठीक आहे, विश्वास उडगींनाही काही या निमित्तानं बोलायचं आहे. एकदा विश्वासरावांना बोलतं करूयात. विश्वासराव, विश्वास रिटायर्ड झालेले आर्थिक सल्लागार ते सांगतायत 2014 ते 2020. डॉक्टर एक मिनिट, विश्वास उडगींना संधी दिली आहे आपण. त्यांचं म्हणणं ऐकूयात. समविचारी आहेत ते आता तुमचे. पिरियड होता. डॉक्टर वाघमारे, एक मिनिट विश्वास उडगींचं म्हणणं ऐकूयात. विश्वासराव, बोला लवकर. मला एकच म्हणायचंय की केरळ काय, बंगाल काय, तमिळनाडू काय, महाराष्ट्र काय भारताचा भाग आहेत, परंतु इलेक्शन ओरिएंटेड स्टेट्स मध्ये आम्ही काहीतरी करतोय असं दाखवणं. त्यामुळे हे सरकार प्रत्येक गोष्ट करून इलेक्शन जिंकण्याकरता करतं असं मला सांगायचं आहे. विनायकराव, हा तर्क पटणार नाही तुम्हाला कदाचित, पण त्याच्या पलीकडचं जाऊन मला तुमच्याकडून उत्तर हवंय. राजकारणाच्या साठी आणि निवडणुकीच्या हेतूनं राजकीय माणसानं पाऊल टाकणं गैर का योग्य याची चर्चा स्वतंत्रपणे होईल. मला आता एक पटकन सांगा, तुमच्या लेखी या अर्थसंकल्पात शिवधनुष्य कोरोना काळाच्या नंतरचं पेललं गेलं आहे का? 100% पेललं गेलेलं आहे. आणि जी एक इच्छा होती लोकांची की काहीतरी अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर जो स्पेस द्यायला पाहिजे होता, जे बऱ्याच अर्थतज्ञांचं म्हणणं होतं ते पाळलेलं आहे. आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने टाकलेलं एक धाडसी आणि यशस्वी पाऊल आहे असं मला वाटतं. डॉक्टर वाघमारे, आता आपली वेळ आता सुरू होतीये. तुम्ही मध्ये बोलत होतात, तुमचं म्हणणं काय होतं तेही लोकांना पोहोचलं नाही. आता आपल्याला वेळ देतोय, कृपया 30 सेकंदात आपली भूमिका मांडा. माझं म्हणणं असं आहे, करोनाचं शिवधनुष्य वगैरे काही नाही. करोनामध्ये या देशाला खड्ड्यात टाकण्याचं काम भाजपनी केलं. जानेवारीमध्ये जर लॉकडाऊन केला असता, पण ट्रम्पच्या भेटीमुळे आणि स्वतःच्या मोठेपणा मिरवण्यासाठी मोदींनी लाखो भारतीयांचे प्राण पणाला लावले आणि त्यांना मरण ओढवून दिलं. त्याला बीजेपी आणि मोदी कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे लॉकडाऊनचं कोण कौतुक घालू नका. 2018 पासून 8 सतत क्वार्टर्स जीडीपी घसरत होता. त्याच्यामुळे करोनामुळे ही परिस्थिती आली असं पण नाही. त्याच्या आधीपासून हा विकास हरवलेला आहे. मोदींना दृष्टीच नसल्यामुळे दृष्टिकोन राहिलेला नाही आणि देशाचं वाटोळं करण्याचं काम डॉक्टर याच्या पुढेही चालू राहणार आहे. ठीक आहे डॉक्टर, वेळेची मर्यादा आहे. मला पटकन आपल्या सोबत असलेल्या 2 अर्थतज्ञांना समान संधी द्यायची आहे. आपल्यासोबत अजितराव जोशी आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत भक्तीजी रसाळ आहेत. भक्तीजी, पहिली संधी आपल्याला देतो. येत्या 6 महिन्यात बदल अर्थव्यवस्थेत पाहायचा असेल तर पहिलं मोठं कुठलं पाऊल घ्यायचं? पहिलं मोठं पाऊल मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक दरी जी निर्माण झालेली आहे, बेरोजगारी, छोटे उद्योगधंदे नाहीसे झालेले आहेत, त्याचबरोबर अकाली मृत्यूमुळे फार मोठ्या प्रमाणावर जी दारिद्र्य रेषेखालची माणसं आहेत ती गेलेली आहे. या लोकांपर्यंत आर्थिक मोबदला डायरेक्ट पोहोचवता आला पाहिजे. म्हणजे तो डिक्लेअर करणं आणि तो ऍक्च्युअली खिशात जाणं याची कुठेतरी ऑडिटिंग झालं पाहिजे. ठीक आहे विनायकराव, मी संधी दिली असती पण वेळेची मर्यादा आहे. अजितराव, पटकन आपल्यासाठी 30 सेकंद आहे. कुठला प्रश्न? तोच प्रश्न अगदी तोच प्रश्न आहे की पहिलं पाऊल तुमच्या लेखी कुठलं उचललं गेलं पाहिजे 6 महिन्यात परिस्थिती बदलायची असेल तर? MSMEच्या कर्जाचे नॉर्म रिलॅक्स करा. त्यांना आज त्या लिक्विडिटी पॅकेज मधलं काहीही पैसा MSME पर्यंत गेलेला नाहीये. MSMEला मुद्रा लोन्स ही ऍक्च्युअली मिळायला पाहिजेत. त्यांच्या कर्जाच्या साठीचा मार्जिन मनी आणि डाऊन पेमेंटच्या रकमा या कमी केल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे
मोठ्या प्रमाणावर शेतमालाची खरेदी व्हायला हवी कॉमन मिनिमम प्राइसमुळे. हे शहरांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण जेव्हा शेतमालाला पैसे जातात तेव्हाच शहरं वाढतात. हा थेट सिद्ध झालेला अनुभव आहे. ठीक. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मायक्रो फायनान्स किंवा छोट्या मोठ्या पातळीवर असलेल्या पतपेढ्या आणि तत्सम फायनान्शियल मॉडेल्स ह्यांना भरपूर सपोर्ट करणं हे अतिशय आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींची काळजी या बजेटमध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. थोडक्यात काय तर हातातला पैसा प्रत्येकाच्या हातात यापूर्वी जितका होता तितका लवकरात लवकर यावा, ही किमान अपेक्षा बाळगत लक्षवेधीमध्ये आपण इथंच थांबतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.